डब्यासाठी एकदम परफेक्ट अस्सल गावरान चवीची मटकीची सुकी भाजी आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत. रोजच्या डब्याला किंवा जेवणात कोणती भाजी बनवायची हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडलेलाच असतो. अशा वेळी चविष्ट, पौष्टिक आणि झटपट तयार होणारा उत्तम पर्याय म्हणजे मोड आलेल्या मटकीची सुकी भाजी. मटकीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात, त्यामुळे आरोग्यासाठी ती अत्यंत फायदेशीर मानली जाते. अनेकदा मटकीची भाजी करताना ती खूप चिकट होते, मटकीचा लगदा तयार होतो, तिला हवी तशी गावरान चव येत नाही. तर त्यासाठी काय करावं लागेल, तर हे सर्व मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. तर गावाकडे चुलीवर किंवा साध्या लोखंडी कढईत जेव्हा मटकीची भाजी बनवली जाते तेव्हा तिचा एक वेगळा खमंग सुगंध घरभर पसरतो. आज आपण अगदी तशीच अस्सल गावरान चवीची आणि एकदम मोकळी सुटसुटीत अशी मटकीची भाजी तयार करणार आहोत. घरच्या घरी कशी बनवायची ते पाहणार आहोत. ही भाजी डब्यासाठी तर उत्तम आहेच, पण गरमागरम बाजरीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत ती अप्रतिम लागते. चला तर मग बघूया ही चमचमीत झणझणीत अशी सुकी मटकीची भाजी अस्सल गावरान पद्धतीने. चला आता आपण ह्या भाजीसाठी लागणारं अचूक असं साहित्य बघूया. तर मोड आलेली मटकी लागेल आपल्याला. स्वच्छ धुवून घ्यायची आहे तिला आणि निथळत बाजूला ठेवून टाकायची आहे. तसंच आपल्याला सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे आणि ते वाटून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला एक कांदा लागेल बारीक चिरून घेतलेला, टमाटर एक लागेल, 1 इंच आल्याचा तुकडा लागेल आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ओबडधोबड आपल्याला त्यांना ठेचून घ्यायच्यात. त्याचप्रमाणे आपल्याला 2 चम्मच तेल लागेल, जिरे, राई, कढीपत्त्याची पानं, पाव चम्मच हळद, लाल तिखट किंवा कांदा लसूण मसाला, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ, भरपूर अशी कोथिंबीर आणि थोडंसं पाण्याचा वापर करून आपण ही भाजी तयार करणार आहोत. सर्वात आधी आदल्या रात्री आपण मटकी भिजत घालणार आहोत. अशा पद्धतीने ही मटकी असते, तिला रात्रभर आपण भिजवून घेणार आहोत. दुसऱ्या दिवशी ही मटकी पाण्यातून काढायची आणि कपड्यामध्ये व्यवस्थित बांधून ठेवायची. व्यवस्थित अशी बांधून तिला चांगले 7-8 तास ठेवून टाकायची. 7-8 तासानंतर तिला चांगले मोड येतात बघा अशा पद्धतीने. जर गरमीचे दिवस असतील तर मोड लवकर येतील आणि थंडीचे दिवस असतील तर मोड यायला थोडा उशीर लागतो. तर उबदार अशा ठिकाणी ही मटकी बांधून आपल्याला कपड्यात ठेवून टाकायचे, जेणेकरून तिला मोड अतिशय चांगल्या पद्धतीने येतील. तर अशी ही मोड आलेली मटकी आपल्याला लागणार आहे. अशी ही मोड आलेली मटकी आपण चाळणीत घेणार आहोत आणि अगदी हलक्या हाताने तिला स्वच्छ धुवून घेणार आहोत. स्वच्छ धुवून झाली की तिला पाणी निथळत ठेवणार आहोत. हलक्या हाताने धुतल्यामुळे मटकीचे मोड हे मोडले जात नाहीत. आता एक सुकं खोबरं घेतलेलं आहे, त्याला गॅसवर व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आणि थंड झालं की मिक्सरमध्ये घालून त्याचं मस्तपैकी वाटण तयार करायचं आहे. अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही, सुकं असं हे वाटण तयार करायचं आहे. चला आता आपण पुढची तयारी करून घेऊया. कांद्याला अगदी बारीक असं चिरून घेतलेलं आहे मी आणि कांद्यासोबतच आपल्याला टमाटरसुद्धा बारीक चिरून घ्यावा लागेल. टमाटर चिरताना त्यातल्या बिया काढायला मात्र विसरू नका. 1 इंच आल्याचा तुकडा बारीक करून घ्यायचा आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ह्यांना व्यवस्थित असं ठेचून घ्यायचं आहे. आपल्याला ओबडधोबडच ठेचायचं आहे, जास्त मौसूद असं करायचं नाही. ओबडधोबड लसूण आलं मस्तपैकी आपण ठेचून घेणार आहोत. गॅसवर एक कढई ठेवा. शक्यतो ती कढई जाड बुडाची आणि लोखंडी असेल तर उत्तमच. कढईमध्ये 2 चम्मच भरून तेल घाला. त्यात अर्धा चम्मच जिरे, अर्धा चम्मच राई आणि कढीपत्त्याची पाने घालून आपण त्यांना व्यवस्थित असं तडतडून देणार आहोत. मस्तपैकी ही फोडणी भाजली की आपण त्यामध्ये ठेचलेला लसूण जो होता तो आपण ह्यामध्ये घालून व्यवस्थित असं परतवून घेणार आहोत. लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत हे तेलात खमंग असे परतून घ्या. लसूण परतला की त्यात बारीक चिरलेला कांदा टाका. कांदा हलका सोनेरी आणि मऊ होईपर्यंत तेलात परतवून घ्या. कांदा मऊ झाला की त्यात बारीक चिरलेले टॅमॅटो घाला. टॅमॅटो पूर्णपणे गळेपर्यंत हे मिश्रण चांगले परतून घ्यायचे. गॅसची आच जरा मंदच ठेवा. मंद गॅसवर कांदा टमाटर व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा टमाटर व्यवस्थित असा शिजल्यानंतर त्यामध्ये पाव चम्मच भरून हळद घालून घेतलेली आहे मी.
आता यामध्ये आपण कांदा लसूण मसालाचा वापर करणार आहोत. कांदा लसूण मसाला हा आपल्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता. जर कांदा लसूण मसाला तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही घरातला लाल तिखटाचा मसालासुद्धा वापरू शकता, तो सुद्धा तुमच्या आवडीनुसार. आता यामध्ये आपण अर्धा चम्मच भरून गोडा मसाला किंवा गरम मसाला घालून घेतलेला आहे आणि हे सगळे मसाले आपल्याला कांदा टमाटरसोबत अगदी काही सेकंद व्यवस्थित असे परतवून घ्यायचे आहेत. कांदा लसूण मसाला चवीला उत्तम असतो. त्यामध्ये गुठळ्या असतात, त्या गुठळ्या व्यवस्थित फोडून घ्या जेणेकरून मसाला सर्व ठिकाणी एकसारखा पसरला जाईल. आता लगेचच आपण यामध्ये नितळत ठेवलेली मोड आलेली मटकी यामध्ये घालून घेणार आहोत. मटकी या मसाल्यामध्ये हलक्या हाताने 2 ते 3 मिनिटे चांगली व्यवस्थित अशी परतून घ्या जेणेकरून मसाल्याची चव मटकीच्या आतपर्यंत व्यवस्थित मुरेल. मटकी परतल्यावर त्यात चवीनुसार मीठ घाला. जे आपण सुक्या खोबऱ्याचं वाटण तयार केलेलं त्याचे 2 चम्मच भरून सुकं खोबरं आपण ह्यामध्ये घालून घेणार आहोत. त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर, भरपूर अशी कोथिंबीर आपण ह्यामध्ये घालून घेणार आहोत. आता हे सर्व पदार्थ आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत. आता जर तुम्हाला सुक्या खोबऱ्याचा वापर करायचा नसेल तर तुम्ही ओलं खोबरं खोवून ह्यामध्ये घालू शकता. खोवल्याला ओलं खोबरं एक नंबर लागतं ह्या भाजीत. मटकीची सुकी भाजी बनवताना पाण्याचा वापर अत्यंत कमी करायचा. हलक्या हाताने फक्त 2 ते 3 चम्मच भरून पाण्याचा हबका मटकीवर मारा. कढईवर एक ताट ठेवा आणि मंद आचेवर मटकीला 5 ते 7 मिनिटे चांगली वाफ येऊन द्या. 5 ते 7 मिनिटांनी ताट काढा. मटकी हाताने दाबून बघा. ती मऊसूत शिजली असेल तर एकदम मोकळी सुटसुटीत झाली असेल तर गॅस बंद करा आणि वरून भरपूर अशी ताजी कोथिंबीर भुरभुरा. तयार आहे तुमची डब्यासाठी किंवा जेवणासाठी अस्सल गावरान मटकीची सुकी भाजी. मटकीची भाजी अतिशय चविष्ट बनवण्यासाठी ह्यामध्ये सांगितलेल्या टिप्स परत एकदा. मटकी मोकळी होण्यासाठी भाजी शिजवताना पाण्याचा वापर कमीत कमी करा आणि भाजीला स्वतःच्या वाफेवर शिजू द्या. पाणी जास्त घातले तर मटकी चिकट लगदा तयार होतो. लोखंडी कढईचा वापर असेल तर उत्तमच. अस्सल गावरान आणि ढाब्यासारखी चव हवी असेल तर भाजी नेहमी लोखंडी कढईतच बनवा. लोह यामुळे भाजीची चव आणि रंग दोन्हीही उत्तम होतात. आपली मटकीची भाजी अस्सल गावरान पद्धतीच्या मटकीची भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका.